नमस्कार भावांनो. तर आज आहे ना, आज भाऊबीज. तर मित्रांनो, भाऊबीज काय आहे आणि भाऊबीजेची प्रथा कशी पडली ते तुम्हाला माहित आहे का? तर माहिती असेलच, आपण तर सगळे मराठीच आहोत. तरी पण कोणाला माहिती नसेल तर मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, यमुना आणि यमदेव हे दोघे सख्खे बहीण भाऊ आणि हे सूर्यदेवांचे संतान, म्हणजे त्यांचे मुलगा आणि मुलगी. तर मित्रांनो, यमदेव हे आपल्या कार्यामध्ये खूप व्यस्त असायचे आणि त्यांची बहीण यमुना, यमुना नदी आहे. तर त्यांची वाट पाहत बसायची की माझा भाऊ आज घरी येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल. पण ते त्यांच्या कार्यामध्ये एवढे बिझी असायचे की त्यांना वेळच भेटायचा नाही बहिणीला भेटण्यासाठी. मग एक दिवशी ते त्यांना भेटण्यासाठी गेले, बहिणीला भेटण्यासाठी गेले. बहिणीने त्यांचं एकदम जंगी स्वागत केलं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची कमी होऊ दिलं नाही. तर ते स्वागत एवढं चांगलं केल्यामुळं यमदेव खुश झाले आणि त्यांनी म्हटले, बहिणीला माग, आज तुला काय माझ्याकडून मागायचे ते माग. तर त्या दिवशी यमुनाने यमदेवांना एक वर मागितला की आजच्या दिवशी जो कोणी भाऊ आपल्या बहिणीकडून ऑप्शन करून घेईल त्याची आपत्कालीन मृत्यू टळेल, असं तरी वर मागून घेतले आणि तो वर यमदेवाने यमुनाला दिला. तर मित्रांनो, त्या दिवसापासून भाऊबीज ही प्रथा चालू झाली. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला काय नाही हे कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.